एक महत्त्वाची बातमी आहे। LIC विरोधात उबाठाचं मोठं आंदोलन सुरू आहे। अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात येत आहे। LIC विरोधातलं हे आंदोलन अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या जोडले गेले आहे। जय, काय मागणी आहे उबाठाची? नक्कीच आपण पाहतोय की भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या माध्यमातून LICच्या ऑफिसच्या बाहेर हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि यामध्ये ठाकरे गटाच्या माध्यमातून जो पाठिंबा आहे या ठिकाणी त्यांना वर्तवला गेलेला आहे। खरं म्हणजे LIC मधील मराठी जे कर्मचारी आहेत त्यांना पदोन्नतीमध्ये डावलल्याने खरं तर या ठिकाणी आता शिवसेना ठाकरे गट या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत असतील, त्यासोबत आमदार सुशील शिंदे यांच्या माध्यमातून जे आंदोलन या ठिकाणी LICच्या खरं तर प्रवेशद्वारावरती फेरत करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। मराठी माणसाची गळचेपी ही सहन केली जाणार नाही अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी केल्या जात आहेत आणि त्यामुळे एकूणच या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आक्रोश सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। हे सर्व कर्मचारी जे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून याच LICच्या ऑफिसमध्ये खरं तर काम करतात, मात्र कुठेतरी त्यांच्या पदोन्नतीमध्ये डावलल्या गेल्यामुळे हा संपूर्ण प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित केला आहे। एकूणच मराठी माणसांसोबतच हा अन्याय असं सुद्धा एक प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे आणि याच्या विरोधात आता शिवसेना ठाकरे गट सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। यांना मराठीच्या मुद्द्यावरून आपण पाहिलं असेल, शिवसेना असेल किंवा मनसेच्या माध्यमातून एक वेगळी भूमिका घेण्यात आली, त्याच पद्धतीची भूमिका ही आज सुद्धा घेताना आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच LICचे जे मराठी कर्मचारी आहेत यांच्यासाठी आता ठाकरे गट ज्या आक्रमक होत रस्त्यावरती उतरलेलं पाहायला मिळतं। या संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन सुद्धा छेडलं जात आहे आणि एकूणच त्यांची मागणी जी आहे आपण पाहतो की पदोन्नतीमध्ये डावलल्यामुळे त्यांचे जे काही वेतनवाढ आहे ही त्यांची करून द्यावी ही एक प्रमुख मागणी त्यांच्या माध्यमातून केली जाते आणि त्यामुळे आता आपण पाहतो की LICचं हे मुख्य द्वार आहे। मात्र याच्या समोरच आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी खरं तर भाजपचं प्रदेश कार्यालय सुद्धा या ठिकाणी आहे आणि या प्रदेश कार्यालयाच्या समोरच खरं तर हे संपूर्ण आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे आणि त्यामुळे आता या संदर्भात ठाकरे गट असेल किंवा हे सर्व कर्मचारी काय भूमिका घेतात, त्यांचं आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। अगदी जय, ज्याप्रमाणे हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनानंतरही जर परिस्थिती तशीच असली, LICनं या धोरणांमध्ये बदल केला नाही किंवा काही निर्णय घेतले नाही, तर आंदोलनाची दिशा काय असेल? उबाठानं त्याबद्दल काही भूमिका स्पष्ट केली आहे का? निश्चितच या संदर्भातली भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नसली तरी सुद्धा आपण पाहिलं असेल की अरविंद सावंत यांनी आता LICचे जे प्रमुख अधिकारी आहेत यांची जी आहे ती भेट घेतलेली आहे आणि ही भेट घेऊन अरविंद सावंत हे आता या ठिकाणी खाली सर्व आंदोलकांसोबत जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभाग झालेले आहेत। त्या ठिकाणी आपण पाहतो की कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध घोषणा या ठिकाणी सध्या देण्यात येताना पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच हातात अनेक फळक सुद्धा या ठिकाणी या सर्व आंदोलकांच्या माध्यमातून घेऊन आल्याचं पाहायला मिळतंय। स्थानिक लोकाधिकार समितीचा महासंघाचा विजय किंवा मग वाढती काय पडती आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा सुद्धा त्या ठिकाणी फळक या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांनी हाती घेतलंय। त्यामुळे एकूणच या LICच्या प्रवेशद्वारावरती होत असलेल्या आंदोलनाला आता कशा पद्धतीचं स्वरूप दिलं जात आहे, त्यांच्या मागण्या या पूर्ण होतात का याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर LIC विरोधात उबाठाचं हे आंदोलन LIC कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे। खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, खासदार संजय दिना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे। LIC मध्ये मराठी माणसाला योग्य वागणूक दिली जात नाहीये, मराठीची गळचेपी होते, मराठी भाषिकांना पदोन्नती देण्याबाबतही अनेक आरोप करण्यात येत आहेत।